मिनिटांची अवधी आपल्याला देण्यात येणार आहे 7 षटकं फेकण्यासाठी. जर आपण 25 मिनिटांच्या अवधीमध्ये नाही फेकले 7 षटकं तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आतमध्ये तैनात करावा लागणार. याची देखील आपण नोंद करून घ्या. ही मॅच देखील अगदी टफ होणार आहे. सुनील विश्वकर्मा देखील पाहायला मिळतोय आपल्याला. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतोय. मॅच ऑन. यश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल ग्रुप बी ला, पूल बी ला इथे सुरुवात होते आणि व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन यश गोलंदाजी ट्रॅक वरती फेस करण्यासाठी डीके. पहिलाच बॉल, पहिला चेंडू पंचांनी नो कॉल केलाय, म्हणजेच काय तर पुढचा बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. पुढचा बॉल पुढे जाऊन मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. फ्री हिट बॉल होता आणि त्याच्याचमुळे नक्की डीके देखील बचावलेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक यशने देखील केला. आणि इथे देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक डॉट बॉल येतोय. सातत्याने निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे देखील अंगाचा वेग घेणारा हा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी यश करून दाखवतोय. इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. धावचीची शक्यता असणार आहे आणि इथे बघत पंच काय सांगतात. सगळ्यांचं लक्ष पंचांकडे लागून आहे. नॉट आउट. यशने चांगला कमबॅक केलाय. अप्रतिम गोलंदाजी यश देखील करतात. पुढचा बॉल मनगटाच्या साहाय्याने, अगदी मनगटी फटका आपण पाहतोय. रिस्ट वर्क चांगलं आहे आपल्याकडे. ते अगदी पायावरती असलेले चेंडू, रिस्ट वर्क, ग्लव्ह वर्क चांगला असला, मनगटात ताकद असणं देखील तेवढं गरजेचं आहे. इथे देखील स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न डीके केला होता. स्वतःवरती देखील थोडेसे नाराज आहेत. नाराजी देखील व्यक्त करतायत मैदानाच्या आतमध्ये. पण अजून एक डॉट बॉल येतोय. यशचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिलं षटक घेऊन आलाय. चांगली बॉलिंग यश देखील करतोय. इथे देखील अजून एक यॉर्कर हाता आलाय. अजून एक यॉर्कर हाता आलाय. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावा आहेत धावफलकावरती 4. पॉवर प्ले ओव्हर. या षटकामध्ये फक्त एक खेळाडू बाउंड्री रोपवरती असू शकतोय. राईट आर्म राऊंड विकेटनी सुरुवात करत असताना पहिलाच बॉल स्क्वेअर फेकलाय. 5 धावा झाल्यात धावफलकावर. 5 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल बॅटची हलकीशी इथे कडा लागते आणि अजून नाहीतर एक डॉट बॉल येतोय. सातत्याने निर्धाव चेंडू खेळलेत आणि इथे झालंय काय, इथे झालंय काय, कलेक्शन झालं नाहीये पण तरी देखील बॉल पायाला आदळतोय. त्यानंतर यशांना लागतोय आणि इथे पंचांचा डिसिजन काय. यस इट इज आउट. आउट आहे सर. चेक करूया का. ओके ओके, चेक करूया आपण. दूध का दूध, पाणी का पाणी. आमची वाहिनी ग्रामीण टेनिस क्रिकेट सातत्याने चांगलं कार्य त्यांनी देखील केलंय. कॅमेरामॅन्सचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऑपरेटर्सचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलंय. योग्य तो डिसिजन. नॉट आउट आहे. ओके, व्हाईट बॉल आहे. येस, व्हाईट बॉल आहे. एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा लेग स्टंप वरती पिचिंग आहे. लेग स्टंप वरून चेंडू अजून वळण घेतोय. अजून एक व्हाईट बॉल येतोय. बॅटनी धावा कमी येतात पण आपल्याला एक्स्ट्राज वरती ना कंट्रोल करावा लागणार आहे. ट्रॉफी फायटर्स विपक्ष स्पार्टन अशी ही लढत. यावेळी देखील पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली. पंचांनी दाद उचलून धरली आहे आणि बॅक टू बॅक सलगचे इथे व्हाईट बॉल येत आहेत. अभिषेक आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. अभिषेकला आता ते नियंत्रण ठेवणं तेवढं गरजेचं असणार आहे. धावफलक देखील आता पुढे सरसवतोय. प्रत्येक येणारी धाव आपल्याला ती बनवावी लागणार आहे याचा देखील आपल्याला विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि इथे देखील पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर केलेत. ते घडलंय काय तर बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. इथे सलगचे 3 चेंडू स्क्वेअर आलेत. 9 धावा धावफलकावरती लागल्यात.
1.1 षटकाचा खेळ झालाय 7 षटकांची मॅच. इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, तेवढा चांगला स्ट्रोक आणि फेकी देखील करण्यात आली आहे स्ट्रायकर एंडला. 2 बॉल आतापर्यंत झाले, ते 2 बॉल फेकण्यासाठी धावा देखील भरपूर प्रचंड खर्च केल्यात. अजून एक अतिरिक्त धाव, अजून एक वाईट बॉल. 11 धावा धाव फलकावर आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. आणि यावेळी डीकेच्या बॅटमध्ये आलाय. अगदी स्लॉट मधला चेंडूला दिला डिस्पॅच करून मैदानाच्या बाहेर. अगदी गवसनी घालणारा हा षटकार होता. वाट पाहत होते, हस पडत होते, पण त्यानंतर बॅटचा फेज ओपन आणि आलाय षटकार डीकेच्या बॅटमधून. यावेळी देखील पुन्हा एकदा पुढ्यातला बॉल होता. इथे देखील एक चांगला स्ट्रोक, अगदी जमिनीशी लगत हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. वा, खूप चांगला टर्न अराउंड पाहायला मिळतं आपल्याला. 18 धावा धाव फलकावर आहेत. इथे देखील अगदी लोअर फुल टॉस चेंडू आहे, मनगाच्या सायाने खेळला, फेकी केली आहे, चांगलं बॅकअप, 1 धाव मिळेल. अतिरिक्त वाईट बॉल झाले, त्यानंतर तो दडपण आला, प्रेशर आला आणि त्यानंतर आता चांगला फटका डीकेच्या बॅटमधून देखील. 19 झाल्यात. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा षटक. इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, झेलची शक्यता आणि 2 खेळाडूंनी प्रयत्न केला आणि दोघांच्याही साह्याने रिले कॅच पाहायला मिळाली आपल्याला. वड कॅच, अप्रतिम झेल इथे टिपलाय आणि डीकेची खेळी इथे संपुष्टात आली आहे. आणि इथे देखील मिस्टर मिक्स्ट्रोक, बॅटची हलकीशी कडा लागते, चेंडू अगदी बराच वेळ हवेत होता आणि त्यानंतर नोमॅन्स लँड मध्ये पडतो. हितेश येत आहेत नवीन बॉलर, हितेश पाटील. इथे स्लोअर वनचा वापर केला, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, चूक होत नाहीये आणि कॅच इथे कंप्लीट झाली आहे. आल्या पावली आता इथे परतावं लागणार आहे बॅटरला. असलमजी कुरेशी साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. या साहेब आपलं देखील वेलकम असणार आहे आपल्या स्पर्धेमध्ये, द मास्टर्स कप. 20 धावा धाव फलकावर आहेत. पुढचा बॉल अतुल आलाय आणि नो बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. म्हणजेच काय, येणारा पुढचा बॉल बॅटरसाठी पहा किती सुवर्ण संधी, ती देखील अतुल सारख्या बॅटरसाठी फेस करेल. आणि इथे देखील हाय बॅकलिफ्टनी फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. सुनील देखील यशांच्या मागे, तो देखील चाचपडतोय, तो देखील पाहतोय खेळ खेळायचा कसा आहे. कारण टर्फ क्रिकेट एक वेगळं चॅलेंज आपल्या समोर घेऊन येतं. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त आणि फक्त 1च धाव. 4 चेंडूचा खेळ झालाय, 23 धावा लागल्या धाव फलकावर. पुढचा बॉल, इथे देखील चांगला स्ट्रोक खेळलाय, अगदी हवेमध्ये चेंडू होता बराच वेळ, कवच रिजन वरती. अतुल भोईर यांच्या बॅटमधून. अतुल देखील एक नामवंत खेळाडू आहेत. 24 झाल्यात. 3रं षटकाचा हा शेवटचा बॉल, लास्ट बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि इथे आलाय पट्ट्यामध्ये, दिला डिस्पॅच करून मैदानाच्या बाहेर. येतो एक दणदणीत षटकार. वॉट अ स्ट्रोक, काय कनेक्शन आहे, दर्जेदार कनेक्शन. गोलंदाजांनी बघा अगदी पहिले 5 चेंडू खूप चांगले हाताळले, त्यानंतर पाहतो ऍक्शन रिप्ले, अगदी पाळ्यामध्ये चेंडू होता आणि त्याला अगदी प्लॉटच्या बाहेर ना डिस्पॅच करून टाकलाय, डिपॉझिट करून टाकलाय. धावा झाल्या 30, 10च्या सरासरीने 3 षटकांच्या अखेरीस. इथे देखील पुन्हा एकदा पिचिंग अगदी लेग स्टंप वरती होती, त्यावरून वळण देखील घेतोय, चेंडू बाहेर निघतोय. पुन्हा एकदा सातत्याने
अजून एक वाईट बॉल. गौरव आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रथम राऊंड विकेटनी बॉलिंग करतात. चांगला स्ट्रोक अतुलच्या बॅटमधून, फक्त दिशा दाखवली आहे आणि दशा इथे खराब करत असताना गोलंदाजाची काय स्ट्रोक केलाय. ऑन द राईज, लाजवाब फटका इथे अतुलच्या बॅटमधून येतोय. पहा ते कनेक्शन, पहा तो स्ट्रोक प्ले, अप्रतिम, दर्जेदार. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण आता फटका फसलाय आणि गौरवनी आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय. अतुल बाद होत आहेत. मॅचची गोल्डन विकेट जाते. ट्रॉफी फायटर संघाला लागतोय अजून एक खूप मोठा झटका. नवीन बॅटर अनिल आलेत. अनिलनी पहिलाच बॉल फेस केला आणि पंचांनी इथे नो कॉल केला. अनिलकडे देखील आता सुवर्ण संधी असणार आहे. पहिला बॉल फेस करत असताना तो देखील त्याला फ्री हिट मिळतोय. मोठ्या फटक्याचा त्याने देखील प्रयत्न केला होता, पण इथे बॅटची हलकीशी कडा लागते आणि एक छोटी धाव पूर्ण झाली आहे. अदनान देखील एक चांगला खेळ करतायत. आतापर्यंत 7 चेंडू खेळलेत, 11 धावा त्यांच्या देखील बॅटमधून आल्यात. इथे देखील फक्त लॉफ्ट केलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये होता. चांगली फिल्डिंग होत आहे. स्पार्टन संघ देखील अगदी एकत्र येऊन चांगली फिल्डिंग करतायत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4th ओव्हर. अजून एक मोठा स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये असणारे झेलची शक्यता चूक होत नाहीये आणि अगदी अनिलला देखील 2 चेंडू फेस करून मैदानाच्या बाहेर पडावं लागतंय. आतापर्यंत आपण जो खेळ पाहिला त्या खेळामध्ये विकेट्स देखील गेल्या. 4 विकेट आतापर्यंत गमावल्या. ट्रॉफी फायटर संघाने 41 धावा देखील लागल्यात धावफलकावरती. अगदी 60-65 फायटिंग टोटल असू शकतं आणि पाहूयात त्या दिशेला अग्रेसर आहे. इथे देखील स्वीप केलाय चेंडूला. बॅटची हलकीशी काढा लागते आणि एक धाव इथे देखील मिळणार आहे. ते एका धावेच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलं. 42 धावा लागल्या धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 विकेट देखील गमावल्यात ट्रॉफी फायटर्स या संघाने. पहिली मॅच पूल बी मधली आपण अनुभवतोय. स्पार्टन्स विपक्ष ट्रॉफी फायटर्स, दोन्ही चांगले संघ, दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि ते देखील एकमेकांसमोर आता लढत देत आहेत, फाईट करतायत. 4 षटकांचा खेळ झालाय. म्हणजेच काय सागर सर, इथे डबल ट्रबल ओव्हर येते. येस, वा. प्रभू सरांनी देखील नवीन काहीतरी इजाद केलंय मैदानाच्या आतमध्ये. अजित सर कुठे आहेत? अजित सरांना देखील थोडस कॉम्प्लिमेंट देत असताना पद्मनाभन प्रभू सर एक लेजंड खेळाडू आहेत आणि आता क्रिकेटची सेवा देखील तेवढीच चांगली करतायत पंचांच्या भूमिकेमध्ये. अंडरम क्रिकेट म्हटलं ना की मोठ्या स्पर्धांमध्ये अजित सर असतील, प्रभू सर असतील, आमचे सागर सर असतील, अगदी समालोचन कक्षामध्ये चंद्रकांत शेट्टे सरांचा देखील उल्लेख करणं तेवढंच गरजेचं. बघत कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय? गोलंदाज साईल यांचा वापर होतोय. डबल ट्रबल या ओव्हर मध्ये 42 लागलेत आणि पाहूया डबल ट्रबलची ओव्हर जाते कशी. धावा इथे डबल आपल्याला मिळतील, पण विकेट गेली तर 5 मायनसही होणार आहेत. म्हणून सासपडत असताना बॅटर देखील ना अगदी खूप जास्ती विचार करावा लागतो की एक धाव इथे रिस्की असेल तर ती घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. यावेळी देखील फक्त बॉलला फ्लिक केलाय. ऑन रिजन वरती सुनील आहेत, त्याच्या देखील हाताच्या अगदी खालून चेंडू निघाला. एक धाव इथे देखील मिळाली आहे. 2 चेंडू आणि 1 धाव आली आहे. बघा क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत. आतापर्यंत डबल ट्रबल ओव्हर मध्ये ना एकही चौकार आणि षटकार आपण पाहिलेला नाहीये. अगदी सुवर्ण संधी बॅटरला आहे. डबल धावा आपल्याला मिळू शकतात, पण विकेट. आणि इथे बघा पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने टेस्ट मॅच सुरू आहे. इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजची सुरू आहे, पण मैदानाच्या आतमध्ये देखील तसंच काहीतरी धैर्य, संयम, आक्रमकता हे सगळं काही पाहायला मिळत आहे. गोलंदाजांनी चूक करणं हे चुकीचं आहे. या षटकामध्ये आपण अतिरिक्त धावा टाकू शकत नाहीयेत, कारण प्रत्येक अतिरिक्त धावेवरती डबल धाव मिळणार आहे. अजून एक चेंडू फेकावा लागेल. आणि इथे अशाच प्रकारे सुनील देखील आता शॉर्ट लेग वरती जवळ आलेत. गौरव देखील आहेत.
ते शॉट पॉइंट वरती तैनात आहेत. पुढचा बॉल, इथे कॅचची संधी होती. काय क्रिकेटचा खेळ सुरू आहे पहा. अंडर ऑफ क्रिकेटमध्ये ना जणू काय असं वाटतं टेस्ट मॅचचा खेळ सुरू आहे. गोलंदाज बॉलिंग करतोय विकेट घेण्यासाठी, बॅटर अगदी बचाव प्रयत्नांनी एक धाव इथे वसूल करतोय. यालाच सर म्हणतात क्रिकेटचा खेळ. ही सर मजा आहे क्रिकेटची, विशेषतः म्हणजे या डबल ट्रबल ओव्हर मध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. सुनील यांच्याकडे आहे का चेंडू? तर नाहीये. चेंडू निघून गेला आवाक्याच्या बाहेर. येतोय अजून एक सिंगल. चांगली बॅटिंग, सेन्सेबल क्रिकेट इथे ट्रॉफी फायटर संघाच्या या दोन्ही बॅटर्सनी करून दाखवलंय. आशिष आहेत आणि अदनान देखील आहेत. अदनानचा खेळ देखील उल्लेखनीय राहिलाय. आशिषने देखील या षटकामध्ये चांगलं कार्य केलंय. धावा झाल्यात 50 धाव फलकावर. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुनील येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. सुनील विश्वकर्मा, गांगुली या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू कल्याण नगरीला बिलॉंग करतो. संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची ख्याती आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय विकेटची संधी असताना डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय आशिष. आता बाद झालेत आणि एक खूप मोठा झटका इथे लागत असताना ट्रॉफी फायटर्स या संघाला. विकेट्स किती गेल्यात हे देखील पाहणं तेवढं गरजेचं आहे. तर आतापर्यंत विकेट्स गेल्यात पहा. ऍक्शन रिप्ले. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणि फिल्डिंग चांगली होती असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हाताला चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर मागच्या दिशेला ट्रॅव्हल. एक धाव इथे देखील मिळाली आहे. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा प्रत्येक चेंडू टिपण्याचं कार्य त्यांनी देखील केलंय आणि खूप चांगलं कार्य केलंय. पुढचा बॉल पंचांनी लाऊड नो कॉल केलाय, पण इथे काय घडतंय? इथे घडलंय तरी काय, चेंडू हातामध्ये आलाय आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना चेंडू हातातून निसटलाय. नो बॉल होता. बॉल देखील काउंट झाला असता. तसं काहीही घडलेलं नाहीये. पण आता येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट जरूर असणार आहे. सुवर्ण संधी बॅटरकडे बघूयात, त्यावरती कॅपिटलाइज करावं लागणार आहे. 50 झालेत. 65-70 केले तर नक्कीच मॅच विनिंग टोटल असू शकते आणि त्या दिशेला अग्रसर आहेत. आता नक्कीच बॅटची हलकीशी कडा लागते. धावचीची शक्यता असणार आहे आणि इथे देखील संधी गमावली आहे. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगला झेल. खूप चांगली कॅच इथे टिपली आहे. साहिलने देखील ती कॅच चांगली टिपली आहे. विकेटचं पतन होतोय. अजून एक झटका लागतोय ट्रॉफी फायटर्सला. 6 गडी बाद झालेत. 53 धावा फलकावर आहेत. 53 ऑन द बोर्ड. सुनील गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न. इनसाइड आउटचा एक चांगला फटका. लाजवाब स्ट्रोक आणि इथे देखील फक्त एकच धाव मिळणार आहे. 54 धावा लागल्या धाव फलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. 1 टू गो. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 54 झाल्यात. अगदी 10 ते 12 बनवल्यात ना तरी देखील चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. इथे येतोय चौकार. तो देखील अतुलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. व्हॉट अ स्ट्रोक. खूप चांगलं कनेक्शन. शेवट अगदी गोड केला असं म्हणायला हरकत नाहीये. 58 धावा फलकावर आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर कडे आपण जाणार आहोत. स्लॉग ओव्हर मध्ये पाहूयात किती धावा बनतायत, किती रन्स बनतात, काय टार्गेट सेट होतोय, कारण समोरच्या संघामध्ये देखील तेवढीच बलाढ्य बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते आपल्याला. पहिलाच बॉल पंचांनी नो घोषित इथे केलेला आहे आणि अतुल अगदी घाई करत असताना चांगला डिसिजन. येणारा पुढचा बॉल फ्री हिट जरूर असेल. 59 झाल्यात धाव फलकावर. 59 ऑन द बोर्ड. 59 झाल्यात धाव फलकावरती. पुढे सरसावलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू आदळतोय नेटला. एकच धाव मिळणार. 60 धावा लागल्यात धाव फलकावरती आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतुल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलेत. अतुल यांना देखील अगदी शेवटपर्यंत रोखून ठेवलं होतं. चांगले फटके खेळण्यासाठी जाणलं जात आहेत अतुल देखील. शिवम गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. थोडीशी जागा बनवली आहे आणि इथे विकेट तर मिळती आहे, पण कुणाची मिळाली आहे? विकेट इथे मिळाली आहे. रितेश बाद झालेत.
चांगली बॉलिंग करतात. स्लॉग ओव्हरमध्ये देखील शिवम खूप चांगली गोलंदाजी करतात. 2 चेंडू आणि फक्त 2 धावा त्यांनी देखील दिल्यात. इथे हा फुलटॉस चेंडू आहे, अगदी स्टंपच्या बाहेर. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. म्हणजेच काय, येणारा बॉल हा फ्री हिट जरूर असेल. 61 61 लागल्यात. मॅचला मजा येणार आहे. बॅकफुटला जाऊन मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला. बॅटची इनसाइड आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यशांच्या मागे, खूप चांगलं यष्टीरक्षण यशांच्या मागे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 61 61 लागलेत. एका दुसरा षटकार मॅच मध्ये कमबॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण झाली आहे आणि चांगली फिल्डिंग. अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. 62 लागले धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अनिकेत नवीन बॅटर आणि अनिकेत आला. अनिकेतनी पहिल्याच बॉलवरती देऊन टाकलाय दणदणीत षटकार. काय स्ट्रोक खेळल्यात, वाह, अप्रतिम अप्रतिम स्ट्रोक इथे खेळला अनिकेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. 68 लागले धावफलकावरती. दडपण आहे का शेवटच्या बॉलचं? ते दडपण आहे का? इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. शेवटचा बॉल आणि तो शेवटचा बॉल देखील फ्री हिट असणार आहे. 69 लागले धावफलकावर. अजून एक नो बॉल आलाय. 70 धावा लागल्या धावफलकावरती. ट्रॉफी फायटर संपूर्ण संघाने मिळून ही धावसंख्या जमवली आहे. आणि इथे देखील फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न. इथे थोडंसं चाच पडत असताना खराब फिल्डिंग झाली आहे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि शेवट इथे गोड करत असताना आपण पाहतोय ट्रॉफी फायटर्स या संघाने बनवल्यात. किती बनवल्यात? 74 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 75 धावेंचं. चला टॉस साठी या.
आपल्या फिरकीच्या बळावरती हातभर चेंडू वळवलाय, आतमध्ये आणलाय आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय. काय यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, अगदी फर्निचर डिस्ट्रॉय करणारी गोलंदाजी. पहा ती पिचिंग पीच झाल्यानंतर आतमध्ये आलाय आणि पुढच्या नाही तर मागच्या गेटनी इथे विकेट मिळते. गुड बॉलिंग अतुल, अप्रतिम. यावेळी देखील अतिरिक्त वळण मिळालं नाहीये चेंडूला. जे अपेक्षित वळण होतं ते मिळत नाहीये, त्यामुळे व्हाईट बॉल येतोय. डावींचा श्री गणेश इथे झालाय. इथे देखील फ्लिक केलाय चेंडूला. सेट आहे आणि सेटच्या बॅटमधून एक धाव मिळते. सिद्धार्थ आणि कुणाल अशी ही जोडी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन जरूर झालं होतं, पण त्यानंतर आता पाहूयात कसा कमबॅक करतायत. चांगली बॅटिंग सातत्याने करावे लागणार आहे, चांगला एव्हरेज मेंटेन करावा लागेल. इथे देखील एक चांगला स्वीपचा फटका, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि एकच धाव इथे मिळणार आहे. असं संयम ठेवणं गरजेचं आहे. चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्धात आपण बॅटिंग करत असताना तो संयम ठेवणं गरजेचं आहे. इथे देखील लॉफ केलाय चेंडूला सिद्धार्थ यांनी. त्यांच्या बॅटमधून देखील अजून एक सिंगल धाव. गौरवजी खांडेलवर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. आणि इथे स्वागत करत असताना आपण पाहतोय ना की कुणालच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आला, अतुलच्या पायाला हाताला आदळला आणि त्यानंतर एकही धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बॅटची फक्त आणि फक्त ब्लेड ओपन केली आणि एक धाव इथे वसूल केला. खूप चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा लागल्या धाव फलकावरती. एका गडीच्या मोबदल्यामध्ये स्पार्टन्स हा संघ फाईट करत असताना ती फाईट करावी लागणार आहे, तो कमबॅक करावा लागणार आहे. पाहूयात तो कमबॅक होतोय का, ती फाईट होतोय का. अजूनही 70 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. पाहूयात कुणाल कसा खेळ करतोय, कारण कुणाल यांच्या देखील खांद्यावरती ती जबाबदारी असणार आहे. 70 धावा करायच्या तर चांगला खेळ करणं, खराब चेंडूवरती षटकार चौकार वसूल करणं. 36 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 70 धावेची आवश्यकता आहे. इथे देखील ब्लॉकरचा चेंडू होता आणि चांगली फिल्डिंग होते. मितांशू आहेत, मितांशूची देखील चांगली फिल्डिंग. आणि डॉट बॉल पेक्षा महत्वाचं काय तर स्ट्राईक ती रोटेट करत राहणं, सातत्याने स्ट्राईक रोटेट करणं, सिंगल डबल वरती थोडं कॉन्सन्ट्रेट करणं. पुढचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि इथे देखील सिद्धार्थ यांचा अगदी शेवटच्या क्षणाला शॉट चेक करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे देखील मिळणार आहे. इथे देखील पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू होता, खोदून काढलाय डीके. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. खूप चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी करतायत अनिल. बॉबी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 4 चेंडू आणि फक्त 2 धावा दिल्यात बॉबीनी देखील. सुदृढ बॅटिंग आणि त्यानंतर सुदृढ गोलंदाजी देखील ही यावेळी बघा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग, त्यानंतर सरळ निघालाय बॉल. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्येत वाढ होईल. आणि इथे व्हाईट बॉल असणार आहे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. नाही, हे थोडेसे कानमंत्र स्ट्रॅटेजीज असतात. असं म्हटलं जातं ना की क्रिकेट हा खेळ फक्त तुमच्या फिजिकल फिटनेसचा नसून तुमच्या मेंटल टफनेसचा देखील असतो. तो मेंटल टफनेस दाखवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कुणाल आहे आणि कुणालच्या बॅटमधून आलाय षटकार 6 धावेंसाठी. ज्या पायातला चेंडू होता, अगदी वाट पाहत होता. सुरुवातीच्या काही काळामध्ये नक्कीच थोडासा साच पडला, पण त्यानंतर त्यांनी वाट पाहिली, आपल्या क्षणाची वाट पाहिली, योग्य त्या वेळेची वाट पाहिली आणि हा षटकार त्यांनी वसूल केलाय. गुड स्ट्रोक, गुड स्ट्रोक. खूप चांगला फटका. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉबी गोलंदाजी ट्रॅक वरती. कुणाल फेस करेल. खूप चांगली रायव्हलरी पाहायला मिळते. आता कुणालनी हा चेंडू खेळलाय, पण बॉबीनी काय कमबॅक केलंय पहा. तो यॉर्कर, काय एक्झिक्युशन आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती आहेत. स्पार्टन टीमच्या
सगळ्याच खेळाडूंना ही सुवर्ण संधी असणार आहे. कुठल्याही बॅटरनी जर 6 मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अक्षय अय्यर यांच्याकडून. 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अक्षय कुणालला लागू झालाय? येस, कुणालला लागू झालाय. आणि अशाच प्रकारे हा बॉल नो असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत आहेत. पहिलाच बॉल नो फेकला आणि त्यानंतर देखील आपण पाहू शकतो आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. सिद्धार्थ देखील चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. अँकर रोल खेळतात. इथे देखील चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. तर दुसरा देखील खेळाडू बॉपी उपस्थित आहेत. दोघांनी मिळून चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव इथे देखील मिळणार आहे. कुणाला देखील माहिती आहे की अगदी 75 धावेंचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहणं तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक टीमचे पुरस्कर्ते अक्षय अय्यर यांच्याकडून. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. सेन्सेबल क्रिकेट सुरू आहे. सेन्सेबल क्रिकेट सुरू आहे. खूप चांगला खेळ. शेवटपर्यंत मॅच जाणार आहे आणि ते शेवटच्या क्षण अनुभवण्यासाठी आपण देखील इथे उपस्थित आहोत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. फसवी गोलंदाजी, चांगली गोलंदाजी अनिकेतची. तिथे व्हेरिएशन्स असतं ना आपल्याकडे देखील तेवढंच गरजेचं असतं. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पिचिंग देखील अगदी लेग स्टंप वरती. तिकडनं चेंडू ऑफ स्पिन झालाय. बाहेरच्या दिशेला वळण मी इथे आणि इथे वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव. बॅटची हलकीशी कडा. चेंडू फ्लाइंग स्लिप वरती ट्रॅव्हल आणि इथे अजून एक डॉट बॉल येतोय. फास्ट क्रिकेट सुरू आहे. फ्युरियस क्रिकेट सुरू आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता सिद्धार्थ यांनी देखील. बॅटला बॉल आदळत नाहीये आणि त्यामुळे तो रिलीज शॉट कुठेतरी येतोय. तो रिलीज शॉट अजूनही आलेला नाहीये. बॅटला बॉल अजूनही चांगला आदळत नाहीये कारण वैयक्तिक खेळाचा विचार केला तर 9 चेंडू आणि फक्त 4 धावा आल्यात. 75 धावेंचा पाठलाग करत असताना अँकर रोल खेळणं गरजेचं आहे. समोरून चांगली बॅटिंग कुणाल करतायत. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आलाय. 10 चेंडू आणि 4 धावेची खेळी. आज बॅटला व्यवस्थित बॉल नक्कीच आदळत नाहीये पण तरी देखील हरकत नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये ना हार मानून चालत नाहीये. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि क्रिकेटच्या खेळाने आपल्याला हे सगळं काही शिकवलं. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवा. आपली देखील वेळ येते कारण वेळ बदलायला मित्रांनो वेळ लागत नाहीये. 30 षटकाचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 75 धावेंचं लक्ष्य असणार आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 6.33 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 56 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 24 चेंडू 56 धावा. मॅच ऑन. कुणाल अजूनही उपस्थित आहे. कुणालने देखील योग्य त्या वेळेवरती बॅटचं फेज ओपन करणं ही त्याची ओळख राहिली आहे. 8 चेंडू आणि 10 धावेंवरती वैयक्तिक कुणाल देखील खेळत आहेत. इथे व्हाईट बॉल आहे का तर येस व्हाईट बॉल असणार आहे. वीस धावा लागल्या धावफलकावर. 24 चेंडू आणि 55 धावेंचं लक्ष्य. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे डेलिब्रेट झालेत. काय चेंडू हाताळलाय. वा अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी रितेश करतायत. काय चेंडू हाताळलाय. पहा त्या चेंडूवरती असलेला प्रचंड वेग आणि त्या वेगेवरती स्वार होऊन टप्पा पडल्यानंतर गतिशील झालाय. पायाचा वेग घेतलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. यावेळी थोडासा वाईडिश ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅटची कडा आणि इथे देखील एक धाव मिळणार आहे. खूप चांगली बॉलिंग करतात रितेश. रितेश भराटे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 2 चेंडू फक्त 2 दिल्यात. अविस्मरणीय तो चेंडू हाताळला. जो अगदी अतुलच्या पायावरती आदळला आणि इथून आता थोडंसं अग्रेसिव्ह व्हावं लागणार आहे. थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे आणि इथे तेच करत असताना झेल ड्रॉप झालाय. कॅच इथे ड्रॉप झाली आहे पण अगदी जीवाच्या आतंकाने कुणालने देखील ती धाव कंप्लीट केली. एक धाव मिळणार आहे. ते एका धावेच्या साईने आता धावफलक देखील पुढे सरसावतोय पण खूप चांगली गोलंदाजी रितेश करतायत. महत्वाचं काय मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं महत्वाचं आणि ते कार्य सुदृढपणे पार पाडलं आतापर्यंत रितेशनी. 53ची अजूनही आवश्यकता. 21 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल दिशेपासून ही ना चेंडू असणार आहे. तो जो रिलीज पॉइंट आहे ना अंडरआर्म क्रिकेटमध्ये तो देखील तेवढाच महत्वाचा आहे. अगदी थोडा लेट रिलीज झाला की बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेतो
इथे देखील लोअर फुलटॉस चेंडू होता, मिस फिल्डिंग झाली आहे आणि इथे नशिबाची साथ जरूर मिळाली आहे कुणालला. असं म्हटलं जातं की नसीब भी बहादूर काही साथ देती आहे आणि तसंच बहादुराला त्या नशिबानी साथ दिली आहे, कुणालला ती साथ दिली आहे. 27 धावा धावफलकावरती झाल्यात. आता अजूनही जिंकण्यासाठी 20 बॉल आणि 48 धावेची आवश्यकता आहे. चेंडू 48 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढ्यातला चेंडू होता, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि मॅच मधली महत्वाची विकेट मिळते ट्रॉफी फायटर्स या संघाला. चांगली गोलंदाजी रितेशने केली आणि चांगला झेल अगदी बाउंड्री रोप वरती बॉबीने देखील घेतलाय. आणि सुनील यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल सर यांच्याकडून. आणि इथे बघा पहिलाच बॉल नो हाताळलाय आणि पुढचा बॉल येणारा चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. सुनील विश्वकर्मा अंडरआर्म क्रिकेट मधलं भलं मोठं नाव, अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि या स्पर्धेमध्ये देखील छाप सोडणार आहे का. पहिलाच बॉल इथे फेस करत असताना कव्हर्स रिजन वरती चांगला स्ट्रोक, एक धाव इथे मिळाली आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवलंय आणि आता शिल्लक काय 18 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती सुनील असणार आहे. डबल द ट्रबल, ट्रबल इथे डबल होणार आहे. धावा देखील डबल मिळतील पण विकेट गेली तर 5 मायनस देखील होणार आहेत. खूप चांगला कन्सेप्ट आहे पण बॅटरला देखील हे लक्ष देणं गरजेचं आहे. नेटला कुठेही बॉल आदळला आशिष यांनी जर विकेट मिळवली या षटकामध्ये तरी देखील प्रफुल्ल सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुनीलनी षटकार मारला तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अक्षय यार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बॅटरला त्यांच्या टीमसाठी असणार आहे. पारितोषिकांचा लयलूट पाहायला मिळतोय संपूर्ण दिवसभरात आपल्याला. डबल ट्रबल ओव्हर आहे आणि या ओव्हर मध्ये पाहूयात सुनीलची मनस्थिती काय, त्याची स्ट्रॅटेजी काय, कारण अजूनही जिंकण्यासाठी ना 46 धावेची आवश्यकता आहे. या षटकामध्ये अगदी 10 केल्या तरी देखील 20 मिळू शकतात, सामना सोपा होऊ शकतो. पण इथे विकेट गेली तर 5 मायनसही येऊ शकतात. नेटला कुठल्याही नेटला डायरेक्ट चेंडू आदळला तरी देखील बॅटर आउट आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. धाव कंप्लीट झाली आहे, धाव इथे कंप्लीट झाली आहे. बॅटची हलकीशी कडा लागली आहे. आक्रमण नाही करायचंय या षटकामध्ये. प्रत्येकाने ठरवलंय की आक्रमण करण्याची आवश्यकता नाहीये. संयम ठेवा, धैर्य ठेवा आणि एकाग्रतेने चांगली मॅच खेळा. चांगला बॅटला बॉल आदळा फक्त. इथे देखील मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न केला होता पण बॅटची हलकीशी कडा, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. ट्रॉफी फायटर्स फुलटॉस चेंडू आहे, बिरकवण्याचा प्रयत्न इथे केला होता. धावचीची शक्यता स्ट्रायकर एंडला इथे झाली होती. नक्कीच विकेट मिळाली असती तर 5 मायनस झाले असते. 5 मायनस झालेले नाही आहेत पण इथे बॅटर सेफ आहे पण धावा सेफ नाही आहेत. 15 चेंडूंवरती अजूनही 45 करायच्यात. मॅच ऑन आहे आणि इथे देखील स्लोअर वन पैसेचा वापर, डायरेक्ट हिट झाली आहे. ही विकेट नाही मिळत आहे, ही मॅच मिळते ट्रॉफी फायटर संघाला कारण सुनीलला बाद व्हावं लागतंय. सुनील विश्वकर्मा चालतोय तंबूच्या आश्रयाला परत. काय फेकी केली आहे पहा, अप्रतिम अप्रतिम. पहा ते संपूर्ण संघाचं सेलिब्रेशन पहा तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती. डीके यांना देखील त्यांना देखील माहिती आहे मॅच आता आपल्या खिशात जवळपास आली आहे. आशिष यांना देखील रोखून ठेवलं होतं. 3 चेंडू देखील त्यांनी अप्रतिम हाताळल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ब्लॉक होल पहिला चेंडू आहे. अजून एक विकेट गेली आहे का तर अजून एक विकेटचं पतन झालंय आणि आता पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय आपल्याला. स्पार्टन्स हा संघ अजून एक रनआउट.
2 विकेट मिळाल्यात, त्या कशा मिळाल्यात तर दोन्हीही रनआउट स्वरूपाने मिळाल्यात. हे प्रेशर आहे, हे स्कोर बोर्डचं प्रेशर आहे, धावा अतिरिक्त बनवण्याचं हे प्रेशर आहे. चौदा चेंडू आणि 45 धावींची आवश्यकता इथून अजूनही असणार आहे. 10 या षटकामध्येच मायनस झालेत, म्हणजेच काय तर धावफलक नक्कीच बदलेल. अक्षय अय्यर आपल्यापर्यंत ते घेऊन येतील. बारा चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. बरोबर अक्षय? सर 1 मिनिट फक्त आपण स्कोर कन्फर्म करूयात. स्कोर कन्फर्म करूयात, थोडंसं होल्ड करूयात, कारण डबल ट्रबल ओव्हर नंतर थोडंसं कॅल्क्युलेशन करणं कठीण आहे. 52 31 झालेत. ओके, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 52 धावांची आवश्यकता. मॅच जवळपास ट्रॉफी फायटर्स संघाच्या दिशेला झुकली असं म्हणायला हरकत नाहीये, पण क्रिकेटचा खेळ आहे तो अनिश्चिततेचा नेहमी असतो. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. एका दुसरा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा स्पार्टन, आणि इथे काय करण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटला गेले आणि बॉल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटला किती मिळणार आहेत? 1 धाव मिळेल. व्ही मध्ये खेळणं गरजेचं आहे, आणि इथे वाईट बॉल आहे. अजूनही 51 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता आहे. अजून एक वाईड आलाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त चेंडू वळण घेतोय. अतुल आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल, मोठा स्ट्रोक आलाय. मी म्हटलं होतं 2 ते 3 षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी देऊन जातील, तसाच प्रयत्न होतोय की काय. षटकार आलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आणि ही रिले कॅच. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल इथे टिपलाय. टिपलाय कोणी तर अनिल सोनी यांनी टिपलाय. बॉबी यांनी तो झेल टिपलाय. खूप चांगली फिल्डिंग. अजून एक विकेटचं पतन आणि अजून एक झटका लागत असताना टीम स्पार्टन्स. चांगला स्ट्रोक, खूप चांगला कनेक्शन आणि खूप चांगला फटका. ऑन द राईट खेळलेला हा स्ट्रोक. अजून एक षटकार येतोय. मॅच मध्ये इथे ट्विस्ट येते का? शेवटच्या क्षणाला ती ट्विस्ट पाहायला मिळते का आपल्याला? कारण अतुल वरती ना बरसलेत, दोन्ही बॅटर्स बरसलेत. षटकार देखील पाहायला मिळालेत. पुढचा बॉल, इथे ते दडपण, इथे ते प्रेशर थोडंसं नक्कीच आहे बॉलर वरती. बॉलरला माहिती आहे अजून एका दुसरा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा समोरच्या टीमचं कमबॅक होऊ शकतं. ते कमबॅक होत आहे का? ते कमबॅक पाहायला मिळतंय का आपल्याला? सामना सोडायचा नाहीये. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करावेच लागणार आहेत. आणि इथे नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट जरूर असणार आहे. म्हटलं होतं ना, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. वेळ बदलली आहे, थोडी का असेना ती वेळ बदलली आहे स्पार्टन संघासाठी. आवश्यकता काय? 8 चेंडू आणि 36 धावेची आवश्यकता आहे. फ्री हिट बॉल आहे आणि फ्री हिट चेंडू वरती देखील अजून एक आलाय. वाह वाह, काय बॅटिंग होत आहे. शिवमनी काय बॅटिंग केली आहे पहा. 2 षटकार शिवमच्या देखील बॅट मधून आलेत. 7 बॉल जिंकण्यासाठी 30 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. सहा बॉल, क्षमा असावी, 7 चेंडू आणि 30 धावेंची देखील आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वाह, असं म्हटलं जातं, प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा, शेवटपर्यंत हार मानू नका. आणि तसंच मैदानाच्या आतमध्ये स्पार्टन करून दाखवतायत.
6 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे. बॉलर देखील सज्ज आहे. मितांशू पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय आणि पहिल्याच बॉल वरती इथे लेग बाय स्वरूपाने एक धाव आली आहे. म्हणजे आता प्रत्येक चेंडू हा आपल्याला षटकार ठोकावाच लागणार आहे. पहिले 2 आले ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येईल. पाहूयात ते पहिले 2 येत आहेत का. इथे काय घडलंय, पंचांनी काय इशारा केलाय, दोन्ही हात समांतर केलेत. वाईट बॉल येतोय. वाईट बॉल जरूर आलाय. आणि इथे काय घडतंय, अजून एक वाईट बॉल टाकलाय गोलंदाजांनी. बॅक टू बॅक वाईट बॉल झालेत. 5 चेंडू अजूनही 26 धावेची आवश्यकता आहे. एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये कलाटणी येईल का. अजून एक वाईट टाकलाय मितांशूनी. सलगचे 3 बॉल इथे स्क्वेअर फेकलेत. सलगचे 3 इथे वाईट जरूर आलेत. आणि जर आपण असा विचार केलात ना की अंडरआर्म क्रिकेट, विशेषतः म्हणजे ना अंडरआर्म क्रिकेट मध्ये कुठलीही धावसंख्या कधीही मोठी नसते, कारण अतिरिक्त वाईड आणि नोज आपल्याला पाहायला मिळतात मितांशू पाटील. आणि त्यात या स्पर्धेचा नियम 7 षटक, 7 षटकांमध्ये 7 फ्रेश गोलंदाज. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 25 धावेची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 4. अजून एक वाईट बॉल आलाय. अजून एक वाईट बॉल आलाय. 24 धावेची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावेची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे देखील चांगला स्ट्रोक केलाय पण बॅटची हलकीशी कडा लागते. आणि आता ती लिगल डिलिव्हरी आली आहे. लिगल बॉल फेकलाय मितांशूनी. चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 23 धावेची आवश्यकता. 3-23 समीकरण. चांगला स्ट्रोक पण मिळेल किती, फक्त आणि फक्त 1. आता इथे फक्त औपचारिकता मात्र शिल्लक आहे, फॉर्मॅलिटीज. कारण मितांशूनी देखील प्रेशर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पण महत्वाचं काय, महत्वाचं हेच असणार आहे की आपण किती फरकाने सामना गमावतोय. कारण लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत, सगळं कॅल्क्युलेशन इथे केल्या जाईल. आणि त्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटमध्ये शेवटी आपण क्वालिफाय झालोय की नाही झालोय, तो फरक देखील असणं किती गरजेचं आहे. स्लोवर 1 चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल आलाय. धावसंख्येमध्ये भर झाली आहे. अजूनही 1-16 असं समीकरण आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेचं समीकरण असणार आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय. अजून एक वाईट आलाय. 15 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. नक्कीच धावसंख्या मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे, पण फरक किती असेल. एका दुसरा शेवटच्या बॉलवरती षटकार आला ना तर अगदी 5-7 ह्या धावांनी आपण फरकाने मॅच गमावली तर जास्तीत नेट रन रेट वरती फरक नाही पडणार. ब्लॉकहोलचा चेंडू होता, विरकवण्याचा प्रयत्न केला आणि फक्त एकच धाव आणि पहिला सामना जिंकलाय. अगदी